तर आता ना हे कपाट जे आहे शोकेश का काय टीव्ही युनिट हे दिलं या बाळाला पुसायला. काय दिवा लावते बघूया बाळा. अरे बस 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 ते लय झालं. अरे 2 ड्रॉप बास होते तर हो. आता एक कापड भिजवून घे. हे बघ तिथं आहे माग कॉटन टाईप जी आहे ना ती घे बुडवून व्यवस्थित. कळतंय तेवढं. आणि ते मागचं आहे ना मागचं पॅनल पण जे आहे ना ते पण पुसायचं. हां धूळ लई भयानक धूळ येते इकडं. अक्षरशः माझे हात भरून आले घरातला कचरा काढता काढता. किती छान निघाले बघा. लिक्विड खूप भारी आहे हे बघा. आणि ग्लॉसी बसवल्यामुळे काय ताप नाही होणार रे. लगेच क्लीन होते ते मात्र आहे. मला फर्निचरचा एक मात्र फायदा झालाय की ग्लॉसी असल्यामुळं ना खूप म्हणजे खूप बरं वाटतं या क्लीन करायला. दुसरं कापड घेतोस का बघ त्यातलं फटीतलं पुसायला ते ब्लॅक व्हाईट कलरचं. टीव्ही सोडला तर हां टीव्ही राहू दे मी घेते बाबा पुसून. पूर्ण कपाट स्वच्छ केलं एकदम व्हाईट मस्त. आता तेवढं झालं का नाही काय फक्त मला खिडक्या पुसून दे. बघते गोड बोलून काम करून घेते म्हणणार आहे. हे बघ हे ग्रेनाइट आहे की हे आणि हे काचा. रेलिंग म्हणजे स्टीलचं बाहेरचं नाही हे काचा आणि हे असं डाग पडलेला असतं. नंतर सांगूच नका. हे एवढा आहे राडा राडा. कोणतीही वस्तू वापरताना आपण खूप वेळा विचार करतो आणि स्पेशली आपल्या केसाला किंवा स्किनला वापरताना तर आपण खूप वेळा विचार करतो. त्यावेळेस ते कपडे असू दे ज्वेलरी असू दे किंवा आपला दैनंदिन जीवनामध्ये जे काही वापरायचं असू दे त्याच्यावर आपण तेवढा म्हणजे विचार नाही करणार. पण इकडे जास्त विचार करणार. कॉस्मेटिक प्रोडक्ट जसं की मेकअपचं वगैरे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी विचार करून घेतो. स्किन आपल्यासाठी खूप महत्वाचा पॉइंट आहे. पण मी असंही बघितलेलं आहे खूप सारी लोक ना आपलं रुटीनच ठेवत नाहीत. स्किनचं पण असू दे केसाचं पण असू दे कशाचंही असू दे रुटीनच ते ठेवत नाहीयेत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना माहित पण नसतं की बाबा आपल्या स्किनचं रुटीन कसं असतं. बऱ्याच वेळेला असं असतं की बाबा प्रॉपर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्षितपणा करतो. काही जण असे आहेत की बाबा हा हे प्रोडक्ट वापरायचं मग भीती वाटते की ह्याचा काय प्रॉब्लेम होईल त्याचा काय प्रॉब्लेम. स्किन केअर आणि हेअर केअर या दोन्ही मध्ये पण एक म्हणजे फरक असा आहे की तुम्ही प्रोडक्ट वापरले आणि लगेच तुम्हाला रिझल्ट आहे असं अजिबात होत नाही. कमीत कमी 1 ते 2 महिना तुम्हाला ते वापरावं लागतं आणि मग तुम्हाला रिझल्ट येतो. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे एक सलग विश्वास ठेवून वापरत राहणं गरजेचं आहे. लोकांमध्ये हेच कमी आहे. हीच लोक मग ते तिथंच सोडायचं दुसरंच पुन्हा ते तिथं सोडायचं तिसरं. कारण हे का असतं त्यांना माहितच नाही आपल्यासाठी काय बेस्ट आहे. डिफरन्स जर बघायचा असेल तर कमीत कमी 3 ते 4 आठवड्यानंतरच तुम्हाला दिसणार. या बाबतीत जर बघायला गेलं तर क्युअर स्किन ऍप खूप बेस्ट आहे. तुम्हाला असं एक हँडी प्रोडक्ट पाहिजे आणि 1 2 3 असं झालं की माझं स्किन केअर जे आहे ते पूर्ण होईल. जर नाही 5 स्टेप 10 टेप्स आणि ते वेळेनुसार करा वगैरे स्किन केअर रुटीन असतात. त्यामध्ये जर तुम्हाला ते समजत नसेल की बाबा एवढ्या टेप्स मध्ये आपलं रुटीन कसं ठेवायचं स्किनचं म्हणा केसांचं म्हणा तुम्ही स्किन केअर मध्ये नाहीये तुम्ही कुठल्या रुटीन मध्ये नाहीये मग तुमचं कन्फ्युजन होणं साहजिक आहे की हे म्हणजे हे कसं रुटीन फॉलो करायचं. तुम्हाला जर साधं सिंपल रुटीन आपलं ठेवून स्किन असू दे किंवा केस असू दे तुम्हाला मेंटेन व्यवस्थित ठेवायचे असेल तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन क्युअर स्किन सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला लिंक ओपन करून तिथे जायचं आहे. समोरचा एक साईडचा एक असे 2 फोटो द्यायचे आहेत. 2 फोटो जेव्हा तुम्ही देता तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते ते पूर्ण तुमचं स्किनचं अनालिसिस करते पूर्ण चेक करते कशात प्रॉब्लेम आहेत कारण एआयच्या मार्फत ते सगळं बघितलं जातं. त्याच्यानंतर तुमचे ड्राय आहे ऑइली आहे खूप सारं तुमचं चॅटिंग होतं. तुम्हाला पहिले प्रॉब्लेम आताचे प्रॉब्लेम तुम्ही का जोडला आहात त्या सगळ्या गोष्टी चर्चा करतं आणि त्याच्यानंतर मग छान असं प्रोडक्ट जे तुमच्या स्किननुसार तुम्हाला किती टेप्स मध्ये द्यायचं हवं तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम काय आहे हे सगळं बघून सगळ्यावरती अभ्यास करून मग ते तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं की हे तुम्ही किट म्हणजे परचेस करू शकता. बरं याला पैसे आहेत का कुठं तर नाही फक्त तुम्हाला किटचे पैसे द्यायचे बाकी सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये. आता तुम्ही प्रोडक्ट घेतले की लगातार तुम्हाला पर महिन्याला समोरून कॉल येतो तुमचं चेकअप केलं जातं तुमचं
किती फरक आहे, काय आहे. तुम्हाला जर आधीमध्ये वाटलं मला हा प्रॉब्लेम होतोय, ते प्रॉब्लेम होतोय, तुम्ही बिनधास्त त्यांच्याशी फोनवरती बोलू शकता किंवा चॅटिंग करू शकता. खूप साऱ्या गोष्टी क्युअर स्किन मध्ये फ्री मध्ये गेली 2 वर्ष झालं क्युअर स्किनशी जोडलेली आहे. बिफोर आफ्टर मध्ये तुम्ही बदल बघू शकता. किती पाणी पिणं गरजेचं आहे, काय डाएट असणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मार्गदर्शन मध्ये दिल्या जातात. आणि हे काय कोणी तुम्हाला आयरे सल्ला देत नाही. प्रॉपर स्किनचे जे डॉक्टर असतात, डर्मॉलॉजिस्ट, ते तुम्हाला इथं सल्ला देत. असं प्रॉब्लेम आहे त्यानुसार वेगवेगळे प्रोडक्ट येऊ शकतात. प्रोडक्टची किंमत जी आहे ते 1499च्या आसपास आहे. पण हो, तुम्हाला जर क्युअर स्किन ऍपशी जोडायचं आहे, क्युअर स्किन ऍपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये पिन केलेली आहे. पण याच्यामध्ये जर तुम्हाला 100 रुपयाची सूट हवी असेल तर माझा जो कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100 हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल. अरुण कपाट पुसून झाले, आता त्याला सांगितले फोटो आणि तेवढं घड्याळ पुसून घे. आता इथलं फोटो म्हणजे काय ते राधाकृष्णचं, व्यवस्थित पकडू, वरच्या बाहेर उभा तेवढं पुसून आणि लाव. थोडं व्हिडिओचं काम केलं, आता पापड तळणार आहे. भूक लागली, मी जेवलेलं नाही. तर आता ना किट्टो पेपर देऊन आले. भांडी जरा घासून घ्यावं म्हणलेली, पण काय झाले की रात्री जागली आहे, अभ्यास केलाय, सकाळी पण केलाय, झोप झालेली नाहीये. म्हणायला लागले मी झोपणार आहे, तुझं काम बिम नंतर बघू. मग ती झोपली, आता ती उठेपर्यंत मी नाही ठेवू शकत ना. आता पहिला जेवून घेते. त्यांना आता असं थोडंसं तळलेलं खायची इच्छा झाली. काय कोणाष्ट काम केलं का नाही काय तर खायची इच्छा होते. तर माझी इच्छा झाली काय तर खायला, पहिला खाऊन घेणार, जेवून घेणार. आज लेट झाला, एवढा लेट थांबत नाही मी. तोपर्यंत आरूनं ते पुसायचं काम केलं, ते बरं झालं. आता वरचं आतलं कपाट आहे, गोळ बोलून तेवढं आतलं कपाट एक करून घेते. नाही ते बघा, नको गोड बोलू काय मला तू. जरा आतलं कपाट वरचं फक्त मला दे बाळा पुसून. वरचं जे स्लायडिंगचे आहेत ना डोअर, ते मला तेवढं दे रे. मला माहितीये ना तू आणपणाचं राहू शकतील, कारण खेळाशिवाय राहू शकत नाही. तेवढं 2 कपाट देणार पुसून. पापड खायच्या आधी सांग. राहून दे. गरम आहे हे घे. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याच जणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल जसं तुम्ही पाहिलं, घरातल्या जाळ्या जळमड काढली, त्याच्यानंतर मग झाडझटक खूप काम वाढलं माझं. मला जास्त काही तुम्हाला शेअर करता आलं नाही. मी माझं काम तेवढं पहिलं आवरून घेतलं. एक म्हणजे किचनवरती जेवढी होती तेवढी भांडी, सगळं काढलेलं शोचं जे काय साहित्य होतं ते सगळं स्वच्छ धुतलं, वाळवलं, पुन्हा ते कपाटात लावलं. बाकी मग घरातलं बाकीचं सगळंच पडलेलं होतं ना, ते सगळं केलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही शेअर करू शकले नाही. असो, आता इथं बघू शकता तात्पुरतं हे ठेवलं आहे, पण यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या दुसरीकडे जाणार आहेत. आता ते जेव्हाच्या तेव्हा मी तुम्हाला शेअर करेन इथलं काय काय निघणार आहे, काय काय नाही. पडदे अजून जे आहे ते वाळतात. मशीन जी होती ती चालूच होती, त्यामुळं जे काही कवर असू दे, सगळ्या गोष्टी असू दे, त्या अजून वाळायच्याच होत्या. तोपर्यंत आर्यननं कपाट मात्र पुसून माझं काम इथं हलकं केलं. एक म्हणजे TV युनिट आणि एक म्हणजे कपाट. मग ते बेडच्या कडेचा एरिया असू दे किंवा वरचे कॅबिनेट असू दे किंवा जे मोठं आहे ते असू दे, त्यानं पूर्णपणे व्यवस्थित मला स्वच्छ करून. कालचा दिवस माझा पण खूप म्हणजे खूप धावपळीत गेला, खूप कामाचा गेला. थकलेले होते पूर्ण दिवसभर. असं वाटत होते की संध्याकाळी कधी एकदा झोपते. पण तुमचे दादा जे आहेत ना ते रेग्युलर येतात, त्या टायमिंगला आलेच नाहीत. त्यांनी सांगितलेलं होतं मला लेट होणार आहे. होऊन लेट किती झाला, रात्रीच्या 2:30 वाजलेले आहेत बघा. त्या 2:30ला ते आलेले आहेत. आम्ही काही जेवण खाणं केली, कारण ते बाहेरच जेवण येणार होते. काम सुटल्यानंतर ते 12:30च्या दरम्यान जेवलेत आणि मग थोडंसं काम करून मग ते कंप्लीट करून घरी आलेले आहेत. कारण कधी कधी हावऱ्या कामं घेतात भरपूर आणि मग ते असं सगळ्यांचीच पंचायत करून ठेवतात. तर मला कसं घरातली माणसं जर बाहेर असेल मला झोप येत नाही आहे. मी रात्री 3ला झोपलेली आहे. मग सकाळी थोडंसं लेटच उठले. म्हणलं जाऊ दे, कशाला गडबड करायची बाहेर. त्याला ना घरातच झोपायला पाहिजे. दिदे जा लवकर आंघोळ करून ये जा. कसं घेऊन गेलं बघा. चहा पाहिजे तुझ्या हातचा, गरमागरम कडक असा चहा, साखर कमी. कमी टाक, मी आता गोड कमी खायचं ठरले. आणि आज सकाळी बघा, आता एक तर रात्री 3ला दोघं पण झोपलो. पुन्हा आणि मला काय वाटलं की सकाळी लेट जातील, कारण 3ला येऊन माणूस झोपतोय
आणि पुन्हा सकाळी उठून कामावर लगेच जाईल त्याच टायमिंगमध्ये डोक्यात आलं नाही म्हणून निवांत थोडंसं उठले, कामाला सुरुवात निवांत झाली आणि गे की हे आवरून आले लगेच आंघोळ करून दे डबा. आता म्हटलं कुठला डबा देऊ, नाश्त्याचा पत्ता नाही, नुसता चहा झालेला होता, आरूनं तेवढा मला दिलेला होता करून. दीदीने मला मोठा कांदा कसा तरी पटकन चिरून दिला, पोह्यासाठी पाहिजे होतं, म्हटलं पोहे तरी करून नाश्ता तरी खाऊन जातील, कारण आवरून तयार झाले. मला ते पण माहीत नाही की आवरून तयार झाले ते, कारण मी जे होते ते माझ्या कामात. मग लगेच पटकन उभ्यानं फोडणे आपण म्हणतात ना, ती अशा पद्धतीने सगळं टाकलं, अर्धवट सगळं भाजलं आणि दिलं. आज दादा जे आहे ते बिन डब्याचेच गेले, कारण आपल्या नॉर्मली डोक्यात कसं असतं, आता माझं कसं होतं की बाबा सोमवारची सुट्टी असते, त्या दिवशी काम केले आणि आज लेटपर्यंत पण काम केले. मग माझ्या असं डोक्यात आलं की बाबा एवढं सगळं हार्डमध्ये गेलेलं आहे तर बाबा आज रेस्ट घेतील थोडंसं किंवा दुपारच्या पुढं जातील करतील. पण नाही, ते थोडंसं म्हणतात ना, रात्री लेट आल्यामुळे मी पण काय बोलली नाही उद्याचं काय प्लॅन आहे काय नाही, आणि मी माझ्या हिशोबाने घेतले, म्हणजे मी रेग्युलर जसं घेते तशा हिशोबाने घेतलं. असं पोहे केले आणि ते खाल्ले पण नाही आहेत बघा, खायला पण टाईम नाही म्हणले. माझी क्रेन तिथे येऊन बसले, मला डब्यात घालून दे, मग ते शेवटी डब्यात घालून. आणि खरी गोष्ट सांगते, माझा पुन्हा स्वयंपाक बनवायचाच इंटरेस्ट गेला. आम्ही स्वयंपाकच बनवला नाही ना, मी भात बनवला ना काय बनवलं, ब्रेड आणला, बाहेरच्या डॉगींना खायला घातलं ब्रेड दूध, आणि आर्यनला म्हणलं त्याच्याबरोबर येताना आपल्याला समोसा आण, स्वयंपाकच नको, कारण मूड जातो ना असं झालं की. पोहे खायला या ताई, नवीन घेतलेल्या प्लेटा बघा, छान दिसतात ना, पण थोडंच बसते, पण ठीक आहे. कांदा चिरा लावलेला पोरीला, असला मोठा मोठा कांदा चिरून ठेवला, सगळा मोठा मोठा कांदा दिसायला लागला. ती चालत स्तोत्र घेते तिचं. आरू नाश्ता करतोय. आरू आता एवढं घरातलं पडदं लावून घ्यायचं. दिवस मशीन चालवत होती ताई ना, वेळ लागलं त्या मशीनीचा आवाज बघून बघून, आणि कंटिन्युअली सकाळपासून घरची कपडे, हे पुसलेली कपडे ना. आरूला मी काम दिले पडदे लावणे. लाव बाबा लाव. फोन आलं तर जरा बघते मी, मामा काय म्हणते. हे पडदे ना तिथले मधले आहेत. तुला होत नाही, तुला आता पोपट कशाला पाहिजे. पोपट काय झाले माहिती काय, हा ते काय मित्राच्या घरी गेलो पोरास नाही घेऊन, हा ते नुसतं जलमलेलं केलं, अजून पकड यायला नाही. हा ते आणले ते पोराने बघितले, ते लागले नाही जरा, आम्हाला पण पाहिजे, आम्हाला पाहिजे. आरू आयशू, हा आता घरातल्या झाडांना पाणी घाला म्हणाव. ते शिवानी लेक्चरला आणू का, तुम्ही पैसे आम्हाला पिंजरा आणा पाहिजे 1000 रुपयाचा. त्याला पिंजरा लागतोय, आणि गावी गेलं का नाही तर त्याला म्हणजे व्यवस्थित जेवण खाणं द्यायला लागते. आपल्या डॉगींचं कसं आपल्यावर जबाबदारी आहे ना, तशी ती पोपटाची असते. पण मला तुला एक सांगायचं आहे, पक्षी शक्यतो बंदिस्त ठेवू नये रे. बर, पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवू नये, कारण त्यांचं लाईफ जे आहे ते असं फिरण्याचं उडण्याचं आहे ना, आणि तुम्ही ते असं ती पक्षी आहेत ना, हा आपण जे आता ते पाहतोय हा ती बंदिस्त, त्यांची जातच बंदिस्त आहे. तर म्हणजे मोकळं कोण सोडणार? त्या बंदिस्त जात म्हणजे त्यांना करूनच ठेवले रे. पण मुळात पक्षी हा असा मोकळा प्राणी आहे, ही आहे पक्षी आहे. हो, याच्यावर घालतो ना. बर, मी आणणार होतो एक पिल्लू. कितीला म्हणतोय ते? 1200 रुपयाला एक पिल्लू. ए बाबा गप रे, लागलं मागं पोपट. हॅलो, तुला हाणीन बरं का? घे की ग मम्मी, काय होते ग? काय ना, मला काय सांगू नको बाबा, हे पोरगं बघ. ए मामा आण रे. भैयाला विचारायचं आहे का? काय भैयाला ए मी विचार, इथं काय आण तू आण तू इथं मी सोड. आण तुम्ही देतो आण. हॅलो, ही सकाळी गेले की संध्याकाळी येतात, सगळं जबाबदार. आता सुट्ट्या लागणार आहेत, तो काही 4 दिवसांनी महिन्यानं नांदाय पाठवणार आहे का? तो राहणारच आहे ना इथं कायमचा. नाही घेऊन पाहिजे 8 मला 3 महिने सुट्टी आहे. तुझं काय मध्ये आलं ते एक ते कळीचा नारद पण आहे बघ सागर. तू आता कुत्री झाली, आता पोपट पाहिजे ती, त्यांचा खायला घालचा जा, त्यांना भूक लागल्या. मग तुला काय वाटतंय, तुला अजूनही कुत्र पाहिजे? काय म्हणले? खाण्याचं काय नाही रे सागर, आता आपण एवढ्यांचा विचार करत नाही तर तेवढ्याचं काय आहे. मला खायचं नाही सागर, पण सध्या काय झालं तू बघतोय, सगळी जिकडे तिकडे निघून जातात. ह्यांची अंथरुणं सुद्धा मी काढते, घेतलेलं टॉवेल जागर फेकून जातात. हा, आता मला सांग, आता स्कूल सुरू झाली,
जून पासून ही सकाळी सांगते तुला मी 8:30ला घर सोडणार ते संध्याकाळी 6ला घरात 6ला आलं की 8ला क्लासला 8पर्यंत क्लास ही कुठे आहे ती कुणाचं काय बघायला आहे एक जण तरी कामावर जाणार शाळेला जाणार मी एकटी ते डॉगिंगचं बघायचं ते घरातलं बघायचं एवढं सगळं बघायचं जेवण घातल्यावर बाकी आणि दिवसभर काही लक्ष द्यायला लागत नाही काय लक्ष देतात कुत्री बाहेर लक्ष देते का तू कुत्र्यांकडे लक्ष देतेस कुत्री आपल्याला लक्ष देते का तू अरे कुत्री आपल्याकडे लक्ष दिलं तर कळवण लागते भांडणं लागतात गावभराचा कचरा घेऊन येतात दार घाण करतात आल्यानंतर मीच झाडतोय होय तू येईपर्यंतच मी ठेवते घाण हॅलो एक सांगू बाबा विचारलं ऐक तू पण आणू नको नाही काय पाहिजे का मम्मा हे पाहिजे नाही का घरात पोपट असलेलं चांगलं असतं कशाला असतं चांगलं काय चांगलं असतं विचार थांब रे मी आता आहे ना माझ्या युट्यूब मधल्या ताईंना विचारते ते विचारते माहिती तू तर म्हणलं नाही का ते जरी हो म्हणले तरी तू नाहीच म्हणणार नंतर पहिल्या सकाळी खायला घालून गेले की झालं नंतर आल्यावर संध्याकाळी वास्तु के अनुसार घर में तोता पालना सुख समृद्धि अगं मला और नाही सकारात्मक- बंदिस्त ठेवू वाटत ते शेऱ्या सकारात्मक ऊर्जा लाता है लेकिन भारत में वाच पुढचं वाचायचं भारत में जंगली तोतों को पिंजरे में पालना कानूनी अपराध है हाँ. जंगली तोतों को जंगली जी पोपट विकायसाठी ठेवलं असतं ती जंगली नसत्यात इथं राहिल्यानंतर आम्ही हाऊत खुश राखण्यासाठी त्यांना तुम्ही स्वतः आहे का खुश ठेवण्यासाठी मला खुश ठेवा रे पहिला तुझा पोपड आहे माझं काय म्हणणं आहे माहितीये का मी एखादी गोष्ट करायला नकार देत असेल त्याच्या मग कारण आहेत ना काय कारण तू म्हणले चालत नाही तर हा चालते ना अरे चालायचं राहू दे रे भैया आमच्या 9वीचं त्याच्यानंतर 10वीचं थोडस हे कर मग मी का पोपटाला घेऊन बसणार आहे आणि पुन्हा फोन आला बघायचा हॅलो तू गेलं का ती कोण भैया अरे बसलंय पोपटासाठी जाता ऋतून म्हणणं काय सांगते ठीक आहे खेळते ना ओके पण मला सांग तुम्ही ज्यावेळेला बाहेर सगळेजण म्हणजे तुमच्या कामात व्यस्त राहता त्याला वेळ दिला जात नाही किंवा त्यांच्यासंग बोलणं गप्पा होत नाहीत एकटंच ते पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहतं त्यावेळेला ते नाराज राहतं रे त्यांच्या पण त्याला नाराज झाले ते वाटलं आपल्याला ठेव हा असेल तर आता मी 3-4 कबूतर ठरले काय कशाला कसे कलर वाईज बसले बघ की आपण पांढरं मीडियम काळं तर काय करायचं सांगा ताईनं काय इंग्लिश करायचं? पोपट बंदिस्त आपण राहायला लागलोय त्यांच्यामुळं रे बाळा आहे त्यांचं 4 दिवस बाहेर जायचं म्हटलं त्यांच्या हाल होतात कुठं जाता येत नाही ते बाहेरच्या बाहेर आहेत म्हणून ठीक आहे आता घरात तुम्ही आणून ठेवायला लागल्यानंतर उद्या कुठं जायचं म्हटलं सगळ्यांनी बाहेरच्या एक शेजापाजारी घालतील ती पक्षी कुठे नेऊन ठेवायचं कोणाच्या घरात नेऊन ठेवायचं दोन्ही घरं एकत्र चालली बाहेर डॉगींना शेजारी घालतील ऍडजस्ट होईल पक्ष्यांचं काय करू मम्मी नाही का पाहिजे मला हे गप्रे ए नाही का पाहिजे माझ्या ह्याच्यावर जातीवर यायला लावू नको तू ए नाही का पाहिजे मला माझी जात माहिती आहे ना तुला मराठा ताची जात काय आहे माणूस हे बघ ते ना वास्तूमध्ये निगेटिव्ह राहिलं ना त्याचे ब्लेसिंग आपल्याला चांगले मिळत नसतात आता म्हणजे जोडी आणल्यावर आपल्या आपण चोरू चोरू बोलतात आणि तू का सांगायला आता नाही का पाहिजे मला कानगड्ड्यात देऊ का तो हे खरं तर बघ म्हणायचं काही नाही दोघांची पण बाजू बरोबर आहे ह्यानं एकदा कशाचं पिल्लू मागितलेलं घोड्याचं तुम्हाला एक सांगायचं होतं आमच्या एरियात ना पाठीमाग परवा दिवशी चोरटे आलेले होते 1-1.5 वाजले होते नाही रे 1:15 वाजले होते किती का वाजन अरे 2 नाही रे मामा वाजन आलती नव्हती मामा 1:30ला बघायला गेलता दीडला होती 2 वाजू पण इथंच होते नाही असू दे ते तिथेच होती तू काय बघायला गेलतास मागच्या पोरांनी सगळं सांगितलं मला काय म्हणला मागच्या पोरांनी सगळं सांगितलं तर गाडीवर काहीतरी आलेली होती इकडच्या म्हणजे इकडं फोन आले की बाबा तुमच्या इकडे CCTV वगैरे चेक करा मग सागरला फोन आला सागरनं CCTV वगैरे जे काय असेल ते चेक केलं म्हणजे काय सांगते मी माहिती कसं होत नाही सांगते मी आपल्या इकडं डॉगी आहेत त्यामुळे इकडं फिरकत पण नाही गल्लीच नाव कुत्रवाली गल्ली कुत्रवालीच गल्ली आहे ना आपली मग त्यामुळे काय मध्ये तर आम्ही पिल्ली आणलेली छोटी गावभर सगळी मागच्या गल्लीमध्ये जिथं आपण गणपती वगैरे बसवलेला होता बघा गेलेलो तिथं आलेले होते मी इथं राहायला आल्यापासून 3 वेळा झालेला आहे की बाबा चोर आले एकदा CCTV मध्ये पण कॅप्चर झाले प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगू सगळेजण CCTV बसवत नसल्यामुळे सगळ्यांना दिसत नाहीये पण आता जर बघायला गेलं तर ठराविक ठिकाणी CCTV आता बसवण्यात आलेले आहेत दुसरी गोष्ट डॉगी
इकडं डॉगींची संख्या वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आता आमचीच ही लाईन आहे, तर आमच्या ह्या लाईनमध्येच घरागणिश डॉगी आहेत. त्यामुळे त्यांना इकडं एंट्री करायची म्हणलं तर डॉगींना कसं वास लागला की ते दे धनाधन म्हणतात ना, तसं एक भुकाय लागलं की तुम्हाला पटणार नाही, सरळ भुकतात. अशी भुकतात ना की नवीन कोणी जर पाहुणा आला आणि तो जर घरात झोपला ना येत आमच्या एरियातल्या, तर तो यांना इरिटेट होणार की काय तुमच्यात त्रास आहे. आम्हाला सवय झाली आहे, आमच्या इथल्या सगळ्या लोकांना सवय झाली आहे की बाबा हां आपल्या एरियात डॉगी आहेत, आपल्याला हे आता कायमचंच आहे. त्यामुळे प्रत्येकाला सवय झाली की कितीही भुकली तरी पण व्यवस्थित करू शकतात. पण सांगणं एवढंच आहे की बघा डॉगी असणं खूप गरजेचं आहे आपल्या दारामध्ये. पोपट पण चांगलं असतं. काय करते पोपट? ते पोपट असा बुद्धिमान असतो का नाही, त्याला आपल्या भाषेत परत म्हणजे प्रतिक्रिया पण करायला येते. आता तू जर म्हणलीस की तू खूप छान आहेस तर ते तुला पण तसंच रिॲक्ट करतं. म्हणजे तुला आता कसं सांगू, आता तू मला म्हणलीस तू खूप छान आहे, मी तुला काय म्हणणार थँक्यू, तसं ते पण करतं कधी कधी. खरं ते जरा जास्त वेळ लागतो शिकवायला म्हणजे शिकते ती हळूहळू बघत. कोण शिकवणार? शिकवायची गरजच नाही ग, ते बघतं की काय बोलायला लागल्यात ही, ते अनालाइज करतं, ते शिकतं. त्याचा मेंदू आपल्या जे घोड्यासारखी घोडी झालेले आहेत, जन्म झाल्यापासून शिकवते तरी अजून शिकलेले नाहीत काय, आणि ते इटुकलं शिकणार आहे. आम्ही माणसं आहोत, ते पोपट आहे. पोपटाचा ब्रेन वेगळा असतो आणि तुमचा ब्रेन माणसाप्रमाणे. चला उठा कामाला लागा, बाय ते पावते तिकडे उठा. तू माझी दोरी सोडशील? मॅथचं मग ते ढंबोपळा म्हणायचं खरंच.